आणि आपण पाहत आहात आषाढी वारी वारकरी स्पेशल कार्यक्रम वारी पंढरीची। वारी पंढरीची या कार्यक्रमात आतापर्यंत आपण वारकरी संप्रदाय, रिंगण, अभंग याबद्दल माहिती जाणून घेतली। आज आपण दिंडी म्हणजे नेमकं काय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण। दिंडी म्हणजे वारकरी संप्रदायात पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांच्या समूहाला दिंडी म्हटलं जातं। दिंडीमध्ये अभंग, भजन गात, नामस्मरण करत, टाळ वाजवत, वीणा वाजवत, पताका खांद्यावर घेऊन सगळे वारकरी एकत्र चालत जातात। पंढरपूरला पायी चालत जाणारे भाविक, या दिंडीतील लोकांना वारकरी म्हटलं जातं, जे विठ्ठलाचे भक्त असतात। दिंडी एक समूह असतो ज्यात सगळे वारकरी एकत्र येऊन भजन कीर्तन करतात, विठ्ठलाची आराधना करत प्रवास देखील करतात। दिंडीमध्ये झेंडेकरी, टाळकरी, वीणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि इतर वारकरी एका विशिष्ट क्रमाने चालतात। दिंडीतील वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करतात, अभंग आणि भजने गात आपल्या श्रद्धा आणि भक्तीचे प्रदर्शन करतात। दिंडी वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ती महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक खास ओळख निर्माण करते। खरं तर एका विशिष्ट इष्ट देवतेच्या किंवा आराध्य देवतेच्या तीर्थक्षेत्री दरवर्षी एका विशिष्ट तिथीस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पाडावे म्हणून अभंग अथवा भजने गात नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्ती समूहास दिंडी म्हणून संबोधले जाते। विठ्ठलाचा गजर करत ही दिंडी मैलोन मैल चालत असते। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। आषाढी एकादशी वारी पंढरीची या कार्यक्रमात 6 जुलैपर्यंत आपण अशाच वारी संदर्भातील नवनवीन माहिती आणि अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत। तोपर्यंत तुम्ही बघत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।